श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्यावरती खंबीर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कदाचित चुकीच्या मार्गावर जात असताना मी तुम्हाला थांबवेल. मी तुम्हाला माझी मदत देईल. आज जो कोणी माझ्याकडे ते सामर्थ्य, ती शक्ती मागू इच्छितात त्यांना मी ते सर्व काही देणार आहे. मनाला निश्चिंत करा, घाबरू नका. आणि जर तुमचे प्रियजन तुमच्यावर प्रेम करत असतील तर तुम्ही त्यांना दूर लोटू नका. त्यांच्या जवळ राहा. त्यांच्या उपस्थितीत तुम्ही जो काही आनंद मिळवू इच्छिता तो तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तुमच्यात आता ते सुसंवाद वाढायला लागतील. देव तुम्हाला त्या प्रेमाचे आशीर्वाद देण्यासाठी आले आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. देवाकडे त्यासाठी प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, बाळा, पुढे जाण्याला घाबरू नको. तुझ्या रस्त्यात तुला जरी काटे दिसले तरी घाबरू नकोस, कारण तुझ्या रस्त्यातले ते काटे आम्ही दूर करूत. तुझ्या अडचणी आम्ही दूर करूत. विश्वासाने पुढे चालत राहा. तुला ते मोठे यश प्राप्त करायचे आहे ना, मग विश्वासाने आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करत जा. तेव्हा ते मोठे यश तुझ्या दिशेने येणार आहे. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, जर तुला तुझ्या नात्यात कधी कधी काही कमतरता वाटतही असेल, ती येत्या काळात आम्ही आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण करू. तू जेव्हाही आम्हाला प्रेमाने, श्रद्धेने हाका देशील तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या मदतीला येऊ. बाळा, पण तुझ्या वाटेवर तुला चालावे लागेल. तू जेव्हाही संघर्ष करायला तयार असशील तेव्हा तेव्हा मी तुला कितीतरी मदतीचे हात देऊन तो संघर्ष कमी करेल. देव म्हणतात, पण कार्य मात्र तुलाच करावे लागेल. जे काही संघर्ष आहे ते तुलाच करावे लागतील. त्यामुळेच तू तुझी हवी असलेली प्रगती साध्य करू शकशील. देव म्हणतात, हे सुंदर मार्गदर्शन मी तुला आज देत आहे ते तू शेवटपर्यंत ऐकावे आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न देखील करावा, अशी देवाची इच्छा आहे. जो कोणी हा संदेश प्रेमाने, श्रद्धेने ऐकेल त्याला तो मार्ग सापडेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या मार्गावर चालून आपल्याला जे काही साध्य करायचे आहे ते साध्य करावे. देवाची साथ तुम्हाला निरंतर राहील. देव म्हणतात, तू कधी कधी संदेश शेवटपर्यंत ऐकत नाहीस, त्यामुळे तुला खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तेव्हा माझ्या प्रिय बाळा, तू संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. या क्षणाला जो कोणी प्रेमपूर्वक, श्रद्धेने हा संदेश संपूर्ण ऐकेल त्यावर महालक्ष्मीची कृपा निरंतर राहील. आज त्यांच्यासाठी तो दैवी चमत्कार घडणार आहे ज्यात त्यांना आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे. देवांची इच्छा आहे की त्या आर्थिक चमत्कारासाठी मी तुझी निवड केली आहे. तू पुढे यावे आणि ते सर्व काही देवांकडून जे तुझ्याकरता पाठवल्या जात आहे ते स्वीकार करावे. देव तुम्हाला कधीही दुःखात किंवा खूप काही कष्टात पाहू इच्छित नाही. देव तुमच्या प्रत्येक इच्छेला मान सन्मान देत आहेत. तुम्ही मागितलेले ते ऐश्वर्य, तुम्ही मागितलेले ते आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने देवदूत घेऊन येत आहेत.
देव म्हणतात, आता या क्षणाला निश्चिंत राहा. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. देव म्हणतात, कुणासाठी तो आर्थिक चमत्कार 48 तासात घडेल, कुणासाठी तो 24 तासात देखील घडेल, कुणासाठी तर तो काही क्षणात देखील होईल. देव म्हणतात, जो कोणी संदेश ऐकत आहे त्याने विश्वासाने देवांच्या वचनावर विश्वास ठेवावा. देव म्हणतात, मी तुमचा मार्गदर्शक आहे. मी तुमचा गुरु रूपात तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहावे. तुम्हाला जो काही मार्ग दाखवण्यात येतो त्यावर जर तुम्ही पावले टाकलीत तर तुम्ही कधीही मागे बघणार नाहीत. तुमचे आयुष्य अगदी सुखसंपन्नतेने परिपूर्ण होईल. तुम्ही ज्या अध्यात्मात पुढे जाऊ इच्छिता ते तुम्ही नामस्मरणाने जाऊ शकता. देवांचे तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकी तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल. तुमच्यासोबत ते खूप काही दैवी चमत्कार व्हायला लागतील. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य करणार आहे. तुम्ही आता पुढील स्तरावर जाण्यासाठी योग्य झाला आहात. देवाने तुमची निवड स्वतः केली आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या दिशेने ते आर्थिक चमत्कार येत आहेत. त्यांना तू स्वीकारण्यासाठी सज्ज हो. तुम्ही केलेल्या कर्मात तुम्हाला ते यश प्राप्त होणार आहे. तुमचे दिव्य, तुमचे अलौकिक असे आता कार्य पूर्ण होणार आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून देवाचे मौल्यवान मार्गदर्शन मिळवावे. देव तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. देव तुमचे निर्माता आहेत. तुम्ही जर विश्वासपूर्वक देवांकडे प्रेमाने पाहाल, देवाचे नामस्मरण कराल तर त्या क्षणाला देव तुमच्यासाठी ते चमत्कार घडवू इच्छितात, पाठवू इच्छितात. ते स्वीकारण्याची तुमचीही तयारी हवी. देव म्हणतात, तुझे यश जवळच आहे. तुझ्या प्रयत्नांत तो प्रामाणिकपणा आण आणि पुढे जा. कारण तुम्ही ते दैवी चमत्कार प्राप्त करत आहात. आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य झाले आहे. तुम्ही देवांचा आशीर्वादित संदेश ऐकत आहात. मनात कुठलीही शंका घेऊ नका. देव तुमच्यासाठी काहीही अशक्य असलेले शक्य करून देणार आहेत. देव म्हणतात, निर्भीडपणे आपल्या कर्तव्यात कसूर न करता पुढे चालत राहा. तुझे भविष्य उत्तमच आहे. तुला ते सर्व काही प्राप्त होणार, यात शंका घेऊ नको. देवांचा दिव्य संदेश तू ऐकत आहेस. तुझ्या मनातली ती सुप्त इच्छा देखील देवाला कळली आहे. देव तुमच्यासाठी ते चमत्कारांच्या रूपात देऊ इच्छितात. तेव्हा तुम्ही आनंदाने पुढे यावे आणि ते स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, बाळा, मी तुला कधीही एकटा सोडत नाही. तुला माझी खंबीर साथ आहे. देव तुमच्या त्याही जागा ज्या आजपर्यंत अंधाराने भरलेल्या होत्या त्या ठिकाणी देव आपला स्वच्छ प्रकाश, निर्मळ प्रकाश तिथे देऊ इच्छितात आणि तुमचे जीवन उज्ज्वल करू इच्छितात. तुमच्या त्या अंधाऱ्या जागा आता अंधाऱ्या राहणार नाहीत. देवाच्या प्रकाशाने
त्या आता प्रकाशित होतील. देव त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमची थांबलेली कार्ये पुन्हा आता प्रगती पथावर जातील. देव म्हणतात, कधी काळी येणाऱ्या संकटांना घाबरून मागे जाऊ नकोस. मी तुझ्या सोबत चालत आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा निरंतर चालत राहा. तुला ते यश प्राप्त होईल. हे मौल्यवान मार्गदर्शन स्वामी तुम्हाला करत आहेत. हे स्वीकार करत असताना श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा नाम घोष करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रेमाने स्वामींचा नाम घोष कराल तेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कारिक आशीर्वाद यायला लागतील. तुमच्यासोबत स्वामींचे ते अद्भुत चमत्कार व्हायला लागेल. तुम्हाला स्वामींचे दर्शन सुद्धा प्राप्त व्हायला उशीर लागणार नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर भरभरून आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो. ते स्वीकारण्यासाठी तू तयार हो. जे कोणी या क्षणाला त्या नात्यांसाठी खूप काही प्रार्थना करत आहेत त्यात देव त्यांना यश देणार आहे. देव म्हणतात, जो कोणी आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्याचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होणार आहे. माझा दैदिप्यमान आशीर्वाद तू स्वीकार कर आणि तुझे ते आरोग्याचे प्रश्न सुटायला लागतील. देव म्हणतात, आम्ही जेव्हाही तुमच्याकडे काही आशीर्वादाच्या रूपात पाठवतो, तुम्ही ते आनंदाने स्वीकार केले तर तुम्ही तुमचे जीवन उत्तम गतीला प्राप्त होताना पाहाल. देव म्हणतात, तुझी आध्यात्मिक उन्नतीही होण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस, तू मनापासून श्रद्धेने नामस्मरण करत आहेस, काही संकल्प देखील केले आहेस, ते सर्व काही पूर्णत्वास जातील. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. निश्चिंत राहा. आपल्या प्रयत्नात तुमचा प्रयत्न थांबवू नका, कारण तुम्हाला ते यश गाठायचे आहे. ते ध्येय गाठायचे आहे. त्यासाठी देव प्रत्यक्षात तुमची मदत करायला आले आहेत. देव तुमच्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहेत. तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न देवासमोर मांडावे. देव तुमचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील. प्रेमळ स्वामी भक्तांनो, नेहमीच आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. ते तुम्हाला कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देण्यापासून रोखण्यासाठी समर्थ आहेत. तुम्ही विश्वासाने पुढे जा. देवाचे नामस्मरण करत राहा. तुमच्यासाठी हा संदेश मौल्यवान ठरणार आहे. देव तुमच्याशी प्रत्यक्षात बोलायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला आले आहेत. ते मार्गदर्शन प्रेमपूर्वक तुम्ही स्वीकारावे अशी देवाची इच्छा आहे. देव पुढील काळात तुमच्यासाठी खूप काही संधी अशा पाठवणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे, ज्याची तुम्ही आशा ठेवता. ते देव तुमच्यासाठी करणार आहेत. स्वामी म्हणतात, हे मौल्यवान मार्गदर्शन जेव्हा तुला प्राप्त होईल तेव्हा ते फक्त ऐकून सोडून देऊ नकोस, तर ते तुझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हा देव तुझ्यासाठी खूप काही असे चमत्कारिक आशीर्वाद देतील ज्याचा तू कधी मनात विचार देखील केला नसेल. तुझ्याकडे ते चमत्कार यायला लागतील ज्याची तू आशा सोडली होतीस. ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी देवाचा
नाम घोष आणि देवाचे स्मरण आणि देवाचे ध्यान करणे एवढेच पर्याप्त आहे. देव म्हणतात, तू नामस्मरणाने माझी प्राप्ती सहजतेने करू शकतोस. बाळा, तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा सर्वाधिक मला जवळ प्राप्त करतोस. तेव्हा नामस्मरणाला सोडू नकोस. नामस्मरण एक तुमच्यासाठी दिव्य औषधीचे कार्य करते. तुम्ही जेव्हा मनात अनेक विचार ठेवता त्या विचारांना नामस्मरण सकारात्मक ऊर्जा प्रदान करून तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतो. देव म्हणतात, तुला खूप काही माझे अनुभव प्राप्त करायचे आहे. मला माहीत आहे ते तुझ्यासाठी येणार आहे, ज्याची तू वाट पाहत आहेस. पुढील काळ तुमच्यासाठी खूप काही भरभराटीचा ठरणार आहे. ज्यांनी कुणी माझ्याकडे आर्थिक चमत्कार मागितले आहे त्यांना ते लवकरच प्राप्त होणार आहे. विश्वासाने आपले कर्म करत जा, ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवताना मग आम्हाला जवळच प्राप्त कराल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.